अवतातच पोलीस त्यामध्ये काही नवीन नाही आहे. अशा घटनेची दखल पोलीस घेतात. थँक्यू सर. कार्यकर्ते आपसात भिडले त्यावरून जितेंद्र आव्हाडजी आणि गोपीचंद पडळकरजी यांच्यामध्ये थोडा त्या ठिकाणी वाद तयार झाला. माननीय जितेंद्र आव्हाडजीशी या ठिकाणी चर्चा केली. गोपीचंद पडळकरजींनी दिलगिरी व्यक्त केली. आणि मला असं वाटतं की विधानमंडळाचं जे पवित्र सभागृह आहे या पवित्र सभागृहाच्या प्रिमायसेसमध्ये असा राडा होणे, विधिमंडळाचं पावित्र्य त्या ठिकाणी न राखणे हे काही आपल्याला सोडणारं नाही आहे. त्यामुळं पडळकरजींनी माफी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली आहे. आव्हाडजींनी आता आपला त्या ठिकाणी माझी चर्चा केली आहे. यानंतर मात्र कुणीही कुठल्याही पक्षाचा असो, कुणीही असो, सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचे असो, कुणीही अशी घटना यानंतर विधिमंडळ परिसरात होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. याकरता आम्ही पुढाकार घेतलेला आहे. काल विधिमंडळाच्या विधिमंडल परिसर में प्रीमाइसेस में जो जितेंद्र आव्हाडजी और गोपीचंद पडळकर के बीच में जो थोड़ा सा मनमुटाव हुआ है, कार्यकर्ता आपस में थोड़ा बाचाबाची हुई है, ये विधिमंडल के लिए अच्छा नहीं है, ये प्रीमाइसेस के लिए भी अच्छा नहीं है. विधिमंडल का एक पवित्र है और वो हमने सबने मेंटेन करना चाहिए. हम सबने मिलकर विधिमंडल की जो प्रतिमा है, प्रतिष्ठा है, उसको अपने सबने कायम रखनी चाहिए. माननीय जितेंद्र आव्हाडजी से मैंने बात की है. उन्होंने भी कहा है कि हम लोग मध्यस्थता करें. निश्चित रूप से मैंने गोपीचंद पडळकर से भी बात की है. उन्होंने भी दिलगिरी व्यक्त की है. उन्होंने भी क्षमा चाहिए. क्षमा करके उन्होंने कहा कि मैं इसके लिए दिलगिर हूँ. उन्होंने भी अपना जो भी यहाँ हुई है घटना उसके लिए क्षमा मांगी है. तो निश्चित रूप से ये भी विषय समाप्त हो चुका है. लेकिन विधिमंडल में सभी एमएलए और सभी हमारे विधायक जो है ये सबने ध्यान रखना चाहिए, चाहे अपोजिशन के हो चाहे सरकारी पार्टी हो. ये प्रीमाइसेस को एक 14 करोड़ जनता के लिए उनकी हित का संरक्षण करने के लिए, उनकी जानमाल की रक्षा करने के लिए विधिमंडल है. और इस विधिमंडल के प्रीमाइसेस में ऐसी घटनाएं होना ये दुर्भाग्यपूर्ण है. लेकिन अब के बाद ये घटनाएं, ऐसी घटनाएं इस एरिया में प्रीमाइसेस नहीं होगी. इसके लिए हम लोग सारे लोग खबरदारी लेंगे. सर कल भी काफी लोग मी माननीय जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरशी बोललेलो आहे. माननीय अध्यक्षांची चर्चा केली आहे. हा वाद आता मिटलेला आहे. यानंतर असा कुठलाही वाद त्यांच्या दोघांमध्ये होणार नाही आणि कार्यकर्त्यामध्ये होणार नाही. मोकोकांच्या आरोपींना इथे प्रवेश दिला गेला. देखिए ये एक बहुत दुर्भाग्यपूर्ण है कि ऐसा नहीं होना चाहिए. लेकिन मुझे लगता है कि जो भी वहाँ एक वक्त के ऊपर आपस में कार्यकर्ता भिड़े और उन्होंने दोनों विधायक में थोड़ा मतभेद हुआ, वो नहीं होना चाहिए था. विधिमंडल की जो ये गरिमा है, ये गरिमा को मेंटेन करना ही सबकी जवाबदारी है. गरिमा को मेंटेन करने की जवाबदारी सभी विधायक की है और सभी लोगों की है. लेकिन जिस प्रकार से हुआ है तो दुर्भाग्यपूर्ण. लेकिन माननीय गोपीचंद पडळकर जी ने क्षमा मांगी है, दिलगिरी व्यक्त की है. मैंने जितेंद्र आव्हाड जी से बात की है. लेकिन आज के लिए तो ये विषय अभी खत्म हो गया है. इसके बाद दोनों में कोई आपस में दोबारा ये ऐसा कोई भी घटना ना हो. मोकोका के आरोपियों को भी यहाँ पे प्रवेश दिया गया. काही वेळा नुसती बैठका होतात. आमदारांच्या विनंतीवर काही बैठका लागतात. त्या बैठकीला एक 4-5 लोक येतात. साधारण त्या बैठका आता इथे घ्यायच्या की नाही हा प्रश्न आहे. आणि त्या बैठका आता मंत्रालयात घ्याव्या लागतील. कधी कधी अचानक प्रश्न निर्माण होतो. एखादी आम्हाला आश्वासन असतं की उद्या आम्हाला निवेदन करायचे आहे.
त्यावेळी तातडीनं बैठक घ्यावी लागते. त्यावेळी मात्र त्या बैठकी संबंधित काही लोक हे सभागृहात बोलले जातात आणि त्यामुळं आजच्या मला माहिती नाही की एवढे लोक कसे आले, पण निश्चित या सभागृहाचा जो मुख्य आहे तो मेंटेन करण्याकरता सर्व पक्षीय नेते, आम्ही सर्व गटनेते, आम्ही सर्व आपापल्या पक्षाचे प्रमुख आपापल्या आमदारांशी चर्चा करणार आहे, सर्वच पक्षाचे. त्यामुळं यानंतर मात्र विधिमंडळात येणारे जे प्रवेशिका किंवा पासेस आहेत त्या किती दिल्या पाहिजे, काय दिल्या पाहिजे याबद्दल अध्यक्ष पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी निर्णय करतील. तो अध्यक्षाचा अधिकार आहे. मला असं वाटतं या घटनेचं गांभीर्य, या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि या घटनेचं गांभीर्य या ठिकाणी अध्यक्षाने घेतलेलं आहे. विधिमंडळाचे अध्यक्ष नार्वेकरजी, राहुल नार्वेकरजी यामध्ये योग्य निर्णय करतील, पण घटनेचं गांभीर्य मात्र अध्यक्षाने घेतलेलं आहे, ते निर्णय करतील. मोकोकांच्या आरोपींना प्रवेश पत्रिका दिल्या गेल्या असं जितेंद्र आव्हाड बोलले. ये तो नियम में ही है, कोई इसमें अलग बताने की जरूरत नहीं कि चाहे आपस में झड़प या हो या बाहर हो, जो विधिमंडल की गरिमा को पूरी ठेस होती है, इससे हमारे विधिमंडल का नाम इस प्रकार से जो प्रतिष्ठा है बदनाम होती है, इसके लिए हम लोग एक्शन लेंगे ही. हमारे कार्यकर्ता को भी हम एक्शन लेंगे, लेकिन कायदे से पुलिस की जो कार्रवाई होती है उसको अलग से बोलने की जरूरत है. सर, जितेंद्र आव्हाड जी ने ये भी कहा कि मोकोका के आरोपियों को भी प्रवेश पत्रिका दी गई, ये कैसे दी गई, इस पर कार्रवाई कैसे की जाए. मैंने कहा कि जितेंद्र आव्हाड के पटणकर की दोनों से मेरी बात हुई है. अब ये विशेष